आजकाल जी आपल्या इंडियन सोसायटीमध्ये जो मोठा प्रॉब्लेम आहे कास्ट सिस्टमचा, सो त्याच्यामध्ये असं झालं आहे की काही कम्युनिटीजला ना आपण एक म्हणतो घेटोआयझेशन, म्हणजे की एका कोपऱ्यात ढकलण्यात आलेलं आहे किंवा एक इनडायरेक्ट सोशल बॉयकॉट टाईप झालेला आहे. सो त्याच्यावर मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जे हे पण होतं की महापुरुषला तुम्ही त्यांच्या कम्युनिटीनुसार वाटून देतात, तर त्याच्यावरही हे थोडंसं आहे. इट्स लाईक की सारे मावळे एक समान माझ्या शिवबांसाठी, सारे मावळे एक समान माझ्या शिवबांसाठी, सारे भारतीय एक समान माझ्या बाबांसाठी. त्या मनूच्या कोत्या मनाने राजेंचे राज्याभिषेक थांबले, त्याच मनूच्या कोत्या विचारांना बाबांनी रायगडावरच जाळले. बाबासाहेबांपेक्षा मोठा मावळा आजपर्यंत मी पाहिलाच नाही. शिवशंभूंपेक्षा जाणता राजा आजपर्यंत मी वाचलाच नाही. फुले शाहू आंबेडकर, बुद्ध कबीर रविदास या सर्वांना वाहतो आम्ही फुलहार. जय भीम म्हणण्याआधी छत्रपतींना मुजरा घालणारे हे आमचे घर. हा भारत घडविण्यासाठी लागेन सर्वांचाच हातभार. तुम्हालाही पोकळ करावा लागेल हा जातीभेदाचा डोंगर. म्हणून तुम्हीही कधी म्हणा हे तर आपलेच घर. जयंती भीमाची कधी तुम्ही पण साजरी करा. भीमाने तुमच्यासाठी काय केलंय हे तुम्ही पण कधी स्वीकारा. निळ्या रंगाच्या पलीकडे जेव्हा पाहाल तुम्ही भीमाला सारं, तेव्हा तुम्ही आवर्जून म्हणाल हे तर आपलेच घर. आपुलकी जर कमी पडली तर हे आमचं तुमचं चालूच राहील. या जातीपातीच्या खेळात देश मागे जातच राहील. तुमची कृपा नकोय आमचा वाटा द्या, तुमची दया नकोय आमचा हक्क द्या. तुमचं काही नकोय, जे आमचं आहे तेच आम्हाला परत द्या. कारण तिरंगा पण अपुरा आहे, गरजेचा तो अशोक चक्र. लय तपलो उन्हात आता आम्हाला हवंय गार वारं. मग वेगाने पुढे जातील हे आमचे घर. शिकून संघटित होतील हे आमचे घर. संघर्ष करीत राहतील हे आमचे घर. धन्यवाद.